हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की मेथड्स म्हणजे काय असतात किंवा फंक्शन म्हणजे काय असतं. त्यात फंक्शनचे आपण टाईप्स बघितलेले, त्याच्यात नंतर पॅरामीटर्सवाले आपण फंक्शन बघितले, डिक्लेरेशन, त्याचे एक्झाम्पल्स बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की मेथड्समध्ये मल्टिपल जर आपण व्हॅल्यू जर पाठवून आपल्याला जर एकच पॅरामीटर जर रिसिव्ह करायचं असेल तर पॅरम कीवर्डने आपण ते कसं डिक्लेअर करू शकतो वगैरे हे, किंवा रेफरन्स कीवर्ड किंवा आउट कीवर्डने आपण कसं करू शकतो, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक दॅट इज ॲरे. ॲरे म्हणजे काय की सपोज एकाच डेटा टाईपचा कलेक्शन असेल, म्हणजे जसं की आपल्याला इंटिजर टाईपचे 5 व्हॅल्यूज असतील किंवा एखादा 10 स्ट्रिंग्स असतील किंवा एखादा आपल्याला 10 बिलं जनरेट जर करायची असेल इंटिजर टाईपची, तर ते आपण एकाच डेटा टाईपमध्ये किंवा एकाच व्हेरिएबलमध्ये आपण कसं स्टोअर करू शकतो किंवा त्यांच्यावरती त्या ॲरेवरती आपण कसं मॅनिप्युलेशन करू शकतो किंवा त्या ॲरेला इनबिल्ट मेथड्स काय काय असतात, त्या सगळ्या आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. ओके, स्क्रीनवरती जर दिसत असेल तर ॲरेज. आता ॲरेचं आपल्याला एक डेफिनेशन बघायची की ॲरेचं डेफिनेशन काय आहे की ॲन ॲरे अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेम डेटा टाईप. ओके, म्हणजे काय की एक ॲरे असेल तो सेम डेटा टाईपचा कलेक्शन असेल किंवा स्टोर्ड इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन वगैरे असं काय तर त्याची आपण डेफिनेशन असेल. जसं का सपोज मी तर त्याची डेफिनेशन देतो. ॲन ॲरे इज अ collection of the same data type stored in contiguous contiguous हाँ contiguous memory location. ओके, अशी त्या ॲरेची एक डेफिनेशन आहे. याला आपण पिंक करू. याला कलर कलर कलर. ओके, तर असा त्याची ॲरेची डेफिनेशन आहे. आता सपोज ॲरेची गरज का पडली, पहिली गोष्ट तर ॲरेची गरज. ओके, सपोज माझ्याकडे 5 स्ट्रिंग नावाचे, स्ट्रिंग या डेटा टाईपचे 5 व्हेरिएबल्स असतील. बरोबर, student1 इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याला मी टाकलं ओंकार. आता इथं 3, 4 आणि 5 असेल आणि त्याची जी नावं असतील त्या नावाला आपण टाकू की राहुल, किंवा इथं टाकू की ओम, इथं टाकू अनिल आणि इथं टाकू की दिनेश. आता मला काय पाहिजे की सगळे हे जे डेटा टाईप्स आहेत किंवा या जर माझ्याकडे आता 500 व्हेरिएबल्स असेल, बरोबर, म्हणजे माझ्याकडे 500 जर व्हॅल्यू असतील तर त्या व्हॅल्यूजना ॲक्सेस करायला मला 500 व्हेरिएबल बनावे लागतील. मग याचं जे सोल्युशन काढलं .NET C#.NET जे सोल्युशन आहे, म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये त्याचं सोल्युशन आहे. पण आपण आता C#.NET आपल्याला काय बघायचं आहे की त्यांना ॲरेमध्ये कसं आपण स्टोअर करू शकतो किंवा सलग मेमरी देऊन त्यांना आपण त्या मल्टिपल व्हेरिएबल्सना ॲक्सेस असेल किंवा त्यांना स्टोअर करू शकतो किंवा त्याला मॅनिप्युलेशन आपण कसं करू शकतो. ओके, सपोज याला मी कमेंट करतो. तुम्ही असं 500 व्हेरिएबल्स बनवू शकता. आणि सेकंड असतं की विथ ॲरे म्हणजे स्ट्रिंग, STRING स्ट्रिंग. या स्ट्रिंगचं मला ॲरे पाहिजे, बरोबर. तर ते सर चौकोनी ब्रेसेस, ओके, किंवा स्क्वेअर ब्रेसेस. आणि त्या व्हेरिएबलचं नाव, सपोज स्टुडंटचं व्हेरिएबलचं नाव त्याला मला असाइन करायचे. आता असाइन जर करायचं असेल तर मला इथं कर्ली ब्रेसेस द्यायला लागतील. आणि त्या कर्ली ब्रेसेस हा युजर डिफाइन्ड ॲरे काय आहे की युजर डिफाइन्ड असल्यामुळे कर्ली ब्रेसेस नंतर तुम्हाला सेमिकोलन द्यायला लागतो. ओके, आणि सेमिकोलन या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू, सपोज आता माझ्या डबल कोटमध्ये एक व्हॅल्यू झाली ही, कॉमा सेपरेटेड सेकंड व्हॅल्यू असेल ही, थर्ड असेल ही वाली, आणि फोर्थ
डबल कोटमध्ये अशा माझे 4 व्हॅल्यू झाल्या बरोबर. मी काय केलं, एक ॲरे डिफाईन केला आणि त्याला इनिशियलाइज केलं लागलंच. ओके, याला काय बोलतात की डिफाइनड अन ॲरे विच इज टाईप इज स्ट्रिंग अँड ऑल्सो इनिशियलाइज विथ 4 व्हॅल्यूज. आता त्या व्हॅल्यूज मला जर ॲक्सेस करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागतं की कन्सोल डॉट लॉगमध्ये कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये कशाचा ॲरे आहे तर स्टुडंटचा बरोबर. आणि त्याचा ॲरे आहे म्हणजे त्याच्यातली जी व्हॅल्यू असेल, सपोज इथं मी टाकली 0, तर मी असा ॲक्सेस करू शकतो. जर तुम्हाला ॲरे कोणता पण ॲरे असेल, जर तुम्हाला त्याचे एलिमेंट्स ॲक्सेस करायचे असतील, एलिमेंट्स म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना त्याला बोललं जातं की एलिमेंट बरोबर. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला बोललं जातं की एलिमेंट. आणि याची जी स्टार्टिंग इंडेक्स असते ओके, ह्या ज्या ॲरेमध्ये जी व्हॅल्यू असते त्याला बोललं जातं की इंडेक्स. आणि ही इंडेक्स कुठून स्टार्ट होते की स्टार्टिंग इंडेक्स असते ना कोणत्या पण ॲरेची ती 0 पासून असते. म्हणजे हे जे नाव आहे ओमकार ते माझं कोणत्या इंडेक्सला असणार आहे तर 0 इंडेक्सला, ओम 1 इंडेक्सला, राहुल 2 इंडेक्सला, अनिल 3 इंडेक्सला बरोबर. ह्याच्या व्हॅल्यू जरी 4 असल्या तरी त्याच्या इंडेक्स 0, 1, 2 आणि 3. जर मला ॲक्सेस करायचं असेल तर 0 इंडेक्स मी तर प्रिंट केली, या सगळ्या मी प्रिंट करतो. सेव्ह केलं, CLS डॉट नेट रन ॲरेज डॉट CS. आलं का की ओमकार, ओम, राहुल आणि अनिल. सपोज जर का मी इथं 4 दिलं ओके, त्याच्यात व्हॅल्यू नाही पण 4 दिलं, तर त्यानं काय दिलं की अनहँडल्ड एक्सेप्शन. म्हणजे काय, आपण इथं डिक्लेरेशन करताना किंवा व्हॅल्यू असाइन करताना 4च व्हॅल्यू आहेत पण तुम्ही ॲक्सेस करताना 5वे व्हॅल्यू ॲक्सेस करताय. म्हणजे स्टुडंट ऑफ 4ची व्हॅल्यू आपण इथं असाइनच नाही केली तरी पण ॲक्सेस करतोय ना. मग त्या कंडिशनमध्ये काय झालं की अनहँडल्ड एक्सेप्शन, याचा आपण एक्सेप्शन हँडलच केलं नाही, त्यामुळे त्यानं तुमचा जो सिस्टीम असेल, सिस्टम किंवा कंपायलर, त्याने आपल्याला एरर दिला. जो आपला इंटरमिजिएट लँग्वेज जो .NETचा CLR आहे, कॉमन लँग्वेज रन टाईम, त्यानं आपल्याला एरर दिला बरोबर. आता सपोज हे झाले आपले नॉर्मल की जर आपल्याला जर इनिशियल व्हॅल्यू जर इनिशियलाइज करायची असेल तर आपण अशा टाईपमध्ये करू शकतो. सपोज जर का मला व्हॅल्यूची साईज फिक्स असेल ओके, हा टाईप 1 झाला. सेकंड टाईप काय आहे की आपण इनिशियलाइज कसं करू शकतो, इंटिजर टाईपचा माझ्या एक ॲरे आहे बरोबर. आणि नंबर्स असा मी त्याला व्हेरिएबल नाव देतो, त्याला न्यू न असं पण तुम्ही त्याला इनिशियलाइज किंवा त्याला डिक्लेरेशन करू शकता. 5 इंटिजर टाईपचा माझे एलिमेंट्स असतील बरोबर. सपोज यांना मला जर डिक्लेअर करायचं असेल तर नंबर्स ऑफ 0 इज इक्वल टू 10. मी असं पण करू शकतो बरोबर. इथं 5 असेल, इथं 4, इथं 3, इथं 2, इथं किंवा 2, इथं 1 आणि इथं 0 असेल. ही लाईन नको आहे. आता काय करू, 10, 20, 30, 40, 50 आणि ह्या सेम ॲज इट इज कन्सोल लॉगवाले आपण लाईन प्रिंट करू. यांना अनकमेंट आणि नंबर्स व्हेरिएबल कॉपी पेस्ट. ओके, सेम प्रोग्राम रन केला. आला का, विदाउट एक ही वॉर्निंग देतं, त्याचा एवढा ही काही नाही. पण वॉर्निंग कशासाठी असते की तुमच्या प्रोग्राममध्ये एंट्री पॉईंट फंक्शन कुठं लिहिलं नाही, त्यासाठी ते वॉर्निंग आहे. एंट्री पॉईंट म्हणजे जसं मी सांगितलेलं की मेन हे तुमचं एंट्री पॉईंट फंक्शन असतं. ओके, आता जसं मी इथं 5 व्हॅल्यू मी काय केलं की पहिल्यांदा डिक्लेरेशन केलं. डिक्लेरेशन म्हणजे काय, मी इथं नवीन एक ॲरे डिक्लेअर केला. तो काय आहे की इंटिजर 5 टाईपचा
किंवा इंटिजर टाईपचा 5 एलिमेंटचा ॲरे आहे. आता यांना ज्यावेळेस मेमरी भेटते, ओके, तर यांना मेमरी कशी भेटते की सपोज असा काहीतरी तुमच्या मशीनचा व्हर्च्युअल स्पेस असेल, मग त्याच्यामध्ये 4 बाईट तुम्हाला जे ॲड्रेस लागणार आहे, तर तुमची जी स्टार्टिंग पोझिशन असेल ती 100 असेल, तर इथं जेव्हा तुमचा ॲरे ऑफ 0, ओके, ARR ऑफ ARR ऑफ 0 असेल ते 100 असेल, किंवा जो ARR ऑफ 1 असेल, ARR ऑफ 1 तो असणार आहे तुमचा 104. नेक्स्ट +4 108. असा तुम्हाला कंटिन्युअस मेमरी भेटणार आहे, बरोबर. जर तिथं तुम्हाला कंटिन्युअस मेमरी भेटली नाही तर तुमचा कंपायलर किंवा तुमचं सिस्टीम आहे ना, तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होणार आहे, तुमचा प्रोग्राम रनच होणार नाही. असं तुम्हाला एक्सेप्शन भेटू शकतं. ओके, असं तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि तसं त्या प्रकारे सेकंड वे आहे की तुमचा डिक्लेरेशनचा. आता नेक्स्ट काय आहे की ॲरेचा सिंटॅक्स. जर आता हा सिंटॅक्स जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर मी तर सिंटॅक्स लिहितो ॲरेचा. सिंटॅक्स की पहिला असतो की डेटा टाईप, नेक्स्ट ॲरेचा सिम्बॉल, बरोबर, आणि इथं असतं की ॲरे नेम आणि सेमिकोलॉन. एक्झाम्पल, इंटिजर टाईपचा ॲरे आहे आणि त्याचं नाव मी ठेवलं नंबर्स. असं तुम्ही डिक्लेअर करू शकता. ओके, नेक्स्ट असतो की हा झाला तुमचा डिक्लेरेशन. इथं डिक्लेरेशन याला ॲरो करू. ओके, आता जर का मला त्याला इनिशियलाइज करायचं असेल, बरोबर, तर इनिशियलाइज कसं करायचं की किंवा इथंच इनिशियलाइज सिंटॅक्स. इंटिजर टाईपचा ॲरे आहे, त्याला मी मार्क्स दिले, इज इक्वल टू न्यू इंटिजर ॲरे ऑफ 5. असा तुम्ही त्याला इनिशियलाइज करू शकता. ओके, हा झाला तुमचा डिक्लेरेशन आणि हा झाला तुमचा इनिशियलाइज. आणि सेकंड आहे की डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. ओके, डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. मी ॲज इट इज डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन त्याचे 2 वे आहेत. ओके, पहिला तर वे आहे की इथं इंटिजर टाईपचा ॲरे नंबर्स आणि इज इक्वल टू 10, 20, 30, 40 अशा टाईपमध्ये मी इनिशियलाइज वगैरे आपण करू शकतो. आणि सेकंड वे काय आहे की इंटिजर टाईपचा ॲरे नंबर्स इज इक्वल टू न्यू इंटिजर ॲरे आणि इथं त्याची बॉडी, आणि या बॉडीमध्ये सेम ॲज इट इज जशा व्हॅल्यू आपण देतो ना त्या तेवढ्या टाईपचा तो ॲरे बनून जातो. अशा मल्टिपल वेज आहेत. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की सिंटॅक्स तुम्ही अशा प्रकारे पण, ओके, तुम्ही अशा प्रकारे पण इनिशियलाइज करू शकता किंवा अशा प्रकारे करू शकता, किंवा जर तुम्हाला डिक्लेरेशन प्लस इनिशियलाइज करायचं असेल तर अशा प्रकारे करू शकता. आणि फोर्थ आहे की अशा प्रकारे. ओके, आता नेक्स्ट काय आहे की सपोज
आपल्याला जर लेंथ प्रॉपर्टी काढायची असेल, म्हणजे आपल्याला माहीतच नाही की सर्व्हरवरून किती इलेमेंट्स आपल्याला ॲरे आलाय. बरोबर. सर्व्हरवर म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला API कॉल शिकवेन किंवा API बनवायला शिकवेल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की API म्हणजे काय असतं. की सपोज माझ्या आता ही जी व्हॅल्यू आहे, बरोबर, किंवा याला मी कमेंट करतो आणि ओके, आता इथं मी कोड लिहिलेला आहे की मी 4 व्हॅल्यू दिलेले आहेत. ओके, एक ॲरे डिफाईन केला, त्याला नंबर्स हे नाव दिलं, त्याच्यात मी 4 व्हॅल्यू असाइन केल्या त्या ॲरेमध्ये किंवा त्या इनिशियलाइज केल्या आणि या ॲरेचा मला काउंट पाहिजे. तर मी काय करणार की त्या ॲरे नेम आणि त्याची प्रॉपर्टी काय की लेंथ लेंथ प्रॉपर्टी मी त्याला टाकली. आता जर मी रन करेल, सॉरी, ओके, रन केल्यानंतर काय आलं की 4 प्रॉपर्टी म्हणजे या ॲरेमध्ये 4 व्हॅल्यूज आहेत. बरोबर. सपोज या मला 4 व्हॅल्यू प्रिंट करायचे असतील तर मी कसं करू शकतो, अशा प्रकारे पण करू शकतो किंवा एखादा फॉर लूप वगैरे वापरून पण मी करू शकतो. बरोबर. आता नेक्स्ट काय की हे झाले आपले सगळे बेसिक की ॲरे कसा इनिशियलाइज करायचा, ॲरेला ॲक्सेस कसं करायचं किंवा ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर कशा करायच्या. जर तुम्हाला व्हॅल्यू जरी स्टोअर करायचे असतील ना, तरी सपोज मी नंबर्स ऑफ 0 1 2 टूची व्हॅल्यू मला चेंज करायची आहे, तर मी काय केली तर 400 केली आणि जर का मी इथं त्याला ॲक्सेस केली ऑफ 2, तर व्हॅल्यू किती मला भेटली पाहिजे, 400 भेटली पाहिजे. बरोबर, आली का 400 व्हॅल्यू. असं मी त्या व्हॅल्यूमध्ये चेंज पण करू शकतो. बरोबर. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला की ट्रॅव्हर्सिंग ॲरे. ओके, ट्रॅव्हर्सिंग ॲरे म्हणजे काय, ॲरेमध्ये प्रत्येक इलेमेंटला आपल्याला जर ट्रॅव्हर्स करायचं असेल किंवा एखाद्या लूप लावून तो आपल्याला ॲरे फिरवायचा असेल तर आपण ते कसं करू शकतो. इथं ट्रॅव्हर्सिंग ॲरे, ओके, पहिला तर आहे की काय, पहिला प्रकार असतो की तुम्ही वन बाय वन यू कॅन यूज लाईक ARR ऑफ 0, बरोबर, कॉमा ARR ऑफ 1 अँड सो ऑन, अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट काय असतं की सेकंड वे ॲरे ट्रॅव्हर्सचा युझिंग लूप लाईक फॉर लूप. जसं की सपोज माझ्या हा नंबरचाच ॲरे घेतला मी इथं आणि याला मी अनकमेंट केलं आणि याच्यामध्ये फॉर लूप आणि या फॉर लूपमध्ये काय करू शकतो मी, इंटिजर आय इज इक्वल टू 0 करू, आय लेस दॅन नंबर्स डॉट लेंथ. म्हणजे काय झालं इथं ह्या नंबर्सच्या जागी लेंथच्या जागी इथं माझी व्हॅल्यू रिप्लेस होईल. किती, 4 रिप्लेस होईल. जोपर्यंत 4 पर्यंत येत नाही तोपर्यंत तू प्लस प्लस कर आणि इथं आय प्लस प्लस. आला का, माझा फॉर लूप झाला डिक्लेअर. आता मला काय करायचं, तो प्रिंट करायचा आहे. कन्सोल डॉट राईट लाईन आणि या राईट लाईनमध्ये नंबर्स ऑफ आय. ओके, असं आपण करू शकतो. हा झाला माझा सेकंड वे युझिंग लूप. झालं का माझा 10 20 आणि 30 आणि 40. हा झाला माझा ॲरे ट्रॅव्हल्सर. आता थर्ड वन काय आहे की इथं यालाच कमेंट करतो की थर्ड वन इज फॉर इच लूप. ओके,
आता फॉर इच लूप कसं की सेम ॲज इट इज घेणार मी, फक्त याच्या जी कंडिशन आहेत ना त्या फक्त चेंज होणार. व्हॅर व्हॅर म्हणजे ज्या रन टाईमला त्याला जो डेटा टाईप भेटेल त्या टाईपचा तो बनून जातो. त्यासाठी व्हॅर आयटम इन नंबर्स. ओके, नंबर्समधला प्रत्येक एक एक आयटम म्हणजे याच्यावरती एकदा फिरेल, याच्यावरती जसा एक 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 इन्क्रीमेंट होईल ना तशा टाईपमध्येच हा फॉर इन लूप वर्किंग होतं. आता नेक्स्ट मला काय पाहिजे की इथं त्याला इंडेक्स टाकायला लागत नाही, डायरेक्ट ही जी व्हॅल्यू असते ना ती व्हॅल्यू त्याला भेटून जाते. आयटम फॉर इच, सॉरी फॉर लूप नाही, फॉर इच, बरोबर. आला का? सेम आउटपुट भेटलं 10 20 30 40, बरोबर. आता नेक्स्ट काय असेल की तुम्ही हे ॲरे ट्रॅव्हल्सचे तुम्ही 3 प्रकार बघितले. नेक्स्ट असू शकतं की तुम्ही युजरकडून इनपुट घेऊन पण करू शकता, बरोबर. ओके, युजरकडून इनपुट घेऊन म्हणजे काय? सपोज त्याला मी कमेंट करतो की फोर्थ OURT फोर्थ टाईप इज युजर इनपुट अरे. ओके, इथे मी तो कोड टाईप करतो. ओके, आता मी काय केलंय की मी इथं डिक्लेरेशन केलं की इंटेजर टाईपचा ॲरे आहे मार्क्समध्ये, मला 5 ॲरेचा तो कंटिन्युअस मेमरी स्टोअर कर. या मार्क्स या व्हेरिएबलमध्ये इंटिजर टाईपचा पाचचा ॲरे तू स्टोअर कर. नेक्स्ट काय केलं की मी लूप लावला आणि त्या लूपमध्ये जोपर्यंत लेंथ आहे तोपर्यंत तो लूप फिरणार. नेक्स्ट काय केलं कन्सोल डॉट राईटमध्ये हे आपल्याला बघायचं आहे की इंटरपोलेशन वगैरे काय असतं. इथं काय केलं की एंटर मार्क आणि फक्त मी इथं काय केली स्ट्रिंग प्रिंट केली कन्सोलवरती. नेक्स्ट काय केलं की कन्सोल डॉट रीड लाईन हे तुमच्या सिस्टीमचं एक फंक्शन आहे की जे आपण कन्सोलवरती टाईप करतो ना त्या कन्सोलची व्हॅल्यू घेऊन या व्हेरिएबलमध्ये किंवा ॲरेमध्ये जर स्टोअर करायचं असेल ना तर हे फंक्शन आहे की कन्वर्ट डॉट 2x32. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला हा जो कन्सोल आहे ते तुम्हाला ज्यावेळेस व्हॅल्यू देणार आहे तर व्हॅल्यू ती बायनरीमध्ये असणार आहे. मग ती बायनरीमधली व्हॅल्यू int32 मध्ये तू कन्वर्ट कर आणि ती जी इंटिजर व्हॅल्यू आहे या मार्क्स ऑफ ॲरे म्हणजे ज्यावेळेस ॲरेची व्हॅल्यू 0 किंवा 1 असेल किंवा ARR ऑफ 2 असेल त्या व्हॅल्यूमध्ये तू स्टोअर कर, असं त्याचा कोड आहे. नेक्स्ट आपण काय केलं की कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये नल प्रिंट केलं म्हणजे एक लाईन आपल्याला नलची प्रिंट झाली पाहिजे म्हणजे मोकळी. आणि नेक्स्ट आहे असं फॉर लूप लावून सगळे जे पण आपण स्टोअर केले युजरकडून जी व्हॅल्यू घेतली ते आपण नेक्स्टला प्रिंट केली, बरोबर. आता इथं मी प्रोग्राम रन करतो. आता बघा काय विचारते की एंटर मार्क 1 10 मी केलं, एंटर मार्क 2 45, नेक्स्ट 60, नेक्स्ट 70 80. आलं का? 10 45 60 70 80 जे मी इनपुट घेतलं तेच मला आहे असं त्या व्हॅल्यूमध्ये स्टोअर होऊन प्रिंट करून भेटलं. असं तुम्ही युजरकडून पण घेऊन तुम्ही प्रिंट करू शकता, राईट. आता पार्ट 3 नेक्स्ट काय आपल्याला बघायचं आहे की ॲरे आपण आता बघितलं की कसं डिक्लेरेशन करायचं, युजरकडून इनपुट कसं घ्यायचं किंवा एखादा ॲरे ट्रॅव्हल्सर बघितला. आता थर्ड याच्यातला जो पार्ट येतो की ॲरेच्या इनबिल्ट मेथड्स कोणत्या आहेत त्या. ओके, तशा मल्टिपल आहेत पण त्यातले मी तुम्हाला फक्त 4 ते 5 इनबिल्ट मेथड सांगणार आहे की कोणत्या कोणत्या आहेत. की ॲरे मेथड्स METHODS. ओके, आता जसं की ॲरेच्या मेथड्स कोणत्या आहेत की स्लॅश इथं मी टाकतो ॲरे डॉट, इथं मी सगळ्या त्या मेथड लिहितो. ओके, आपल्याकडे एवढ्या प्रकारच्या ॲरेच्या मेथड्स आहेत जसं की ॲरे सॉर्टिंग असेल, ॲरे रिव्हर्स असेल, ॲरे कॉपी असेल, रिसाईज करायचं असेल, क्लिअर करायचं असेल. म्हणजे काय ज्यावेळेस तुम्हाला ॲरे भेटणार आहे ओके त्या ॲरेवरती आपल्याला काहीतरी काम करायचं असेल, इनबिल्ड ज्या मेथड्स बनवायच्या असतील किंवा तुम्हाला जर लॉजिक कमी लावायचं असेल, रेडीमेड लॉजिक लावायचं असतील
तर .NETच्या इनबिल्ड मेथड आहेत किंवा ॲरेच्या इनबिल्ड मेथड्स आहेत. जसं की सॉर्टिंग असेल. सपोज मी ते कोड लिहितो. सॉर्टिंग कसं करायचं इथं ॲरे सॉर्ट. ओके ओके. आता हे झालं की मी काय केलं की इंटिजर टाईपचा नंबरचा एक ॲरे घेतला. त्याच्यामध्ये रँडम व्हॅल्यू स्टोअर केले की 50 20 80 10 30. आता एक्सपेक्टेड जे आउटपुट आहे ते मला कसं पाहिजे की 10 कॉमा 20 कॉमा 30 कॉमा 50 कॉमा 80 असं पाहिजे का. जसं आपण सॉर्टिंग करतो तर लहानपासून मोठ्या संख्येकडे आपण जाऊ शकतो. बरोबर. अशा टाईपमध्ये आपल्याला सॉर्टिंग करायचं. नेक्स्ट काय केलं की मी ॲरे डॉट सॉर्ट. ॲरे डॉट सॉर्ट म्हणजे काय की ही इनबिल्ड मेथड आहे. याच्यावर जर मी हॉवर केलं तर हा ॲरे काय आहे की सिस्टीमचा एक क्लास आहे. बरोबर. आणि प्रोव्हाइड्स याच्यावर जर क्लिक केलं तर इथं काय म्हणते प्रोव्हाइड्स मेथड्स फॉर क्रिएटिंग मॅनिप्युलेटिंग सर्चिंग असेल तुमचं सॉर्टिंग ॲरे असतील thereby serving as the base class for all arrays in the common language runtime. ओके. तुमचा जो CLR आहे तो CLR तुम्हाला प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो की मल्टिपल ॲरेवरती ज्या तुम्हाला मेथड्स अप्लाय करायचे सर्चिंग मॅनिप्युलेशन किंवा सॉर्टिंग वगैरे तर ते तुम्हाला CLR तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता त्याला काय त्याचे जे रूल्स असतात जसं की ॲरे डॉट सॉर्टला पॅरामीटर लागतो. पॅरामीटर कोणता लागतो की हे जे एक मेथड आहे त्याला ॲरे ॲज अ पॅरामीटर आपल्याला पाठवायला लागतो. आता हा जो ॲरे आहे व्हेरिएबल तो आपण ॲज अ पॅरामीटर आपण पाठवला. आणि आता ह्याचं वर्किंग कसं असतं की आपल्याला वाटतं की हा ओरिजिनल ॲरेमध्ये चेंज करतो. तसं नाही करत. तिथं गेल्यानंतर एक रँडमली तो दुसऱ्या ॲरेमध्ये स्टोअर करतो आणि त्याचं ॲरे सॉर्टिंग झाल्यानंतर आहे असं तो रिप्लेस करतो. म्हणजे पहिल्यांदा तो ॲरे 0ला इनिशियलाइज होतो. ह्याच्यातले जे पण ॲरे सॉर्ट करून व्हॅल्यू स्टोअर होतात त्या दुसऱ्या ॲरेमध्ये स्टोअर होतात आणि आहे अशा बॅकवर्ड या नंबर या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून तो ॲरे आपोआप सॉर्टिंग होतो. जर का इथं .NET रन ॲरे .CS आलं का 10 20 30 50 आणि 80 असं तुम्ही सॉर्टिंग करू शकता. ओके. नेक्स्ट असेल की तुम्हाला सपोज ॲरे रिव्हर्स करायचं असेल तर याला मी कमेंट करतो फक्त ॲरे डॉट रिव्हर्स आणि रिव्हर्सला नंबर्स ॲज अ पॅरामीटर आपण पाठवून देऊ. आलं का की ह्याचा एक रूल आहे की ॲरे ज्यावेळेस तुम्हाला रिव्हर्स करायचा असेल ना तो अगोदर सॉर्टिंग झाला पाहिजे. म्हणजे तो असा रँडमली झाला नाही पाहिजे. ओके. जर मी याला कमेंट केलं आता येईल त्याचं ॲन्सर बरोबर की 80 50 30 20 10. आलं का 80 50 30 20 10 हा तुम्हाला ॲरे रिव्हर्सचा एक रूल आहे की ज्या आपल्याला रिव्हर्स करायचा असेल तर रिव्हर्स करायच्या अगोदर तो आधी इन्क्रीमेंटनं तो इन्क्रीज झाला पाहिजे. म्हणजे जसं की 10 20 30 50 80. मग त्यासाठी आपण काय केलं की ॲरे सॉर्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याला रिव्हर्स केलं. बरोबर. त्याच्यानंतर ॲरे कॉपी असेल. ॲरे कॉपी म्हणजे काय की ज्या ॲरेमध्ये तुम्हाला कॉपी करायचे किंवा त्याच्यातला कोणती व्हॅल्यू कोणत्या ॲरेमध्ये कॉपी करायचे तर तुम्ही कॉपी करू शकता. सपोज इथं मी एक प्रोग्राम घेतो. आता इथं बघा मी काय केलं की पहिल्यांदा तर मी काय केलं की एक ॲरे डिक्लेअर केला इंटिजर टाईपचा. त्याच्यामध्ये मी 4 व्हॅल्यू स्टोअर केल्या. ओके. नेक्स्ट काय केलं नेक्स्ट ॲरे मी 3 व्हॅल्यूनं फक्त इनिशियलाइज केला. त्याला मी व्हॅल्यू डिक्लेरेशन केलं फक्त. त्याच्यामध्ये इनिशियलाइज व्हॅल्यू केल्या नाहीत. नेक्स्ट काय केलं मी ॲरे कॉपीचा सिंटॅक्स वापरला. ॲरे डॉट कॉपी तो काय म्हणतो की मला सोर्स म्हणजे काय कॉपी करायचा आहे तो ॲज अ पॅरामीटर पाठवता. हा मी ॲज अ पॅरामीटर पाठवला. आणि कशात कॉपी करायचा आहे तर हा जो सेकंड मी डिक्लेरेशन केलेला इनिशियलाइज त्याला मी हा सेकंड पॅरामीटर पाठवला आणि त्याच्यातले किती इलेमेंट हाऊ मेनी इलेमेंट्स त्यात कॉपी करायचे आहेत. बरोबर. तर मला 3 इलेमेंट कॉपी करायचे आहेत 10 20 आणि 30. नेक्स्ट काय केलं की फॉर इच लूपनं जे पण डेस्टिनेशन आहे म्हणजे ज्यात कॉपी केलं आपण तो कॉपी केलेला ॲरे मी तर प्रिंट केला. जर मी ह्याला प्रिंट केलं कन्सोलवरती तर आलं का 10 20 आणि 30. जर का इथं मी 4 केलं
आणि याला पण मला साईज वाढवायला पाहिजे 4. तर आलं का 10, 20, 30 आणि 40 असं तुम्ही करू शकता. नेक्स्ट असेल की अरे आपल्याला जर रिसाईज करायचं असेल, रिसाईज म्हणजे काय, सपोज एखादा ॲरे आहे तो आपल्याला कमी करायचा असेल, त्यासाठी इथं मी एक एक्झाम्पल घेतो. आता इथं मी काय केलं की नंबर्स, ओके, नंबर्स या हा इंटिजर टाईपचा एक ॲरे डिक्लेअर केला. त्याच्यामध्ये 10, 20, 30 व्हॅल्यू ही मी इनिशियलाइज केली. नेक्स्ट काय केलं, ॲरे डॉट रिसाईज या फंक्शनला मी कॉल केलं आणि या मेथडला मी याचा नंबर रेफरन्स पाठवला. ओके, रेफरन्स म्हणजे काय की हा जो नंबरचा ॲरे आहे याचा मी ॲड्रेस पाठवला इथून, आणि या ॲड्रेसवरती जर ॲरे माझा 3चा असेल तर तू 5चा कर, किंवा 2चा असेल तर 1चा कर, असं मी त्याला रिसाईज करू शकतो, श्रिंक करू शकतो किंवा त्याला वाढवू शकतो. तर मी त्याला काय केलं की 5चा इनिशियलाइज केला. आता नेक्स्ट काय असेल की त्याचे जे 2, तिसरा आणि चौथा, ओके, म्हणजे चौथा आणि पाचवा त्याचा जो त्याची तिसरी इंडेक्स आणि चौथी इंडेक्स, म्हणजे चौथी आणि पाचवी व्हॅल्यू जी असेल ती त्याला नल असेल, बरोबर, त्याला मला व्हॅल्यू द्यायला लागेल. मग इथे मी काय केलं, नंबर्स ऑफ 3 इंडेक्सला 40 ही व्हॅल्यू असाइन कर, नंबर्स ऑफ 4ला 50 व्हॅल्यू ही असाइन कर. आलं का, 10, 20, 30, 40 आणि 50 असं तुम्ही मल्टिपल असे इनबिल्ड फंक्शन्स आहेत. जसं की ॲरे डॉट क्लिअर असेल, क्लिअरनं काय होतं की कोणता कोणता तुम्हाला व्हॅल्यू क्लिअर करायचे, जसं की मला 20 आणि 30 व्हॅल्यू इथं 0 पाहिजे, मग त्यावेळेस तुम्ही करू शकता. किंवा ॲरे इंडेक्स ऑफ, जर एखाद्या आपल्याला ॲरेवरती जर ह्या 20 या व्हॅल्यूची मला जर इंडेक्स पाहिजे असेल तर मी इंडेक्स ऑफ टाकू शकतो. किंवा ॲरे बायनरी सर्च असेल, बायनरी सर्च म्हणजे काय, सॉर्टेड ॲरेमध्ये सर्च करण्यासाठी, बरोबर, सॉर्टेड ॲरे म्हणजे 10, 20, 30, 40, 50 आहे ना, असं सॉर्टेड ॲरे, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सर्चिंग करायचं आहे की 40 नंबरचा इलेमेंट, मग त्या केसमध्ये आपण तसं करू शकतो. किंवा ॲरे एक्झिस्टला काय भेटतं की त्याला रिटर्न व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स भेटते. किंवा ॲरे फाइंड ऑल वगैरे अशा टाईपचे मल्टिपल इनबिल्ड्स ॲरे असतील, बरोबर, ते तुम्ही करू शकता. आता याच्यातला जो पुढचा प्रकार आहे, आता हे झालं की तुमचं बेसिक सगळं तुमचं क्लिअर झालं की ॲरे सॉर्टिंग असेल, ॲरेचे इनबिल्ड्स मेथड्स असतील. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे की ॲडव्हान्स ॲरे, मग त्यामध्ये 2D ॲरे असतील किंवा और 3D ॲरे किंवा जागडे ॲरे वगैरे असे सगळे आपल्याला टाईप्स असतात. आता 2D ॲरे म्हणजे काय की त्याचा सिंटॅक्स जर बघितला इथं, की त्याचा सिंटॅक्स डेटा टाईप, ओके, डेटा टाईप, आणि त्या डेटा टाईपमध्ये कॉमा सेपरेटर तुम्हाला किती पाहिजे, 2D पाहिजे, 3D पाहिजे, 4D पाहिजे, 5D पाहिजे, अशा टाईप तुम्ही करू शकता. आणि इथं असेल ॲरे नेम, मग त्याला इज इक्वल टू न्यू डेटा टाईप, आणि डेटा टाईपमध्ये 2D जर ॲरे असेल तर तुम्हाला रो आणि कॉलम द्यायला लागतं, रो आणि कॉलम. आपण 2D आणि 3D बघणार आहे. जर तुम्हाला 2D आणि 3D कळाला तर तुम्हाला थर्ड वन पण कळणारच आहे, बरोबर. सपोज इथं इंटिजर ॲरे कॉमा सेपरेटेड मार्क्स, ओके, इज इक्वल टू न्यू इंटिजर ॲरे आणि 3,3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलमचा मला ॲरे पाहिजे. आता 3 रो 3 कॉलम म्हणजे काय, सपोज तुमच्याकडे एखादा मॅट्रिक्स आहे, ओके, आणि तो मॅट्रिक्स एक किंवा इथं एक, ओके, अशा टाईपचं तुम्हाला मॅट्रिक असेल, बरोबर. आता रो म्हणजे कोणत्या, बरोबर,
की टेक्स्ट इथं रो. आता रो म्हणजे कोणत्या ज्या आडव्या फिरतात ना त्याला बोललं जातं की रो. आणि इथं ओके कॉलम कॉलम म्हणजे ज्या पण आडव्या फिरतात नाही अशा त्याला बोललं जातं की कॉलम. आणि रो म्हणजे ह्या अशा आडव्या फिरतात आणि कॉलम म्हणजे उभ्या फिरतात त्या. आता 3 रो आणि 3 कॉलम म्हणजे किती झालं. ह्याची जी इंडेक्स असेल ती इथं असेल त्याला आपण हे कलर देऊ आणि आता ही त्याची झाली 0th इंडेक्स, हे 1th इंडेक्स, हा 2 इंडेक्स. कॉलम म्हणजे हा 0, हा 1 आणि हा 2. आता ज्या वेळेस मला ही व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल, ओके, ही 10 व्हॅल्यू जर मला ॲक्सेस करायची असेल तर मी कसं लिहिणार की ARR ऑफ 0,0 बरोबर. किंवा ARR ऑरला ARR ऑफ 0 आणि इथं 0. AR इथं लिहू ARR इथं ॲरे ऑफ 0 ऑफ ॲरे 0 असा सेकंड वे पण आहे तुम्हाला लिहायचा. किंवा इथं जी 20 व्हॅल्यू जर ॲक्सेस करायची असेल तर मी इथं काय लिहू शकतो ARR ऑफ 0 म्हणजे 0th रो कॉमा पहिला कॉलम. जर मला दुसरा कॉलम ॲक्सेस करायचा असेल तर 0 कॉमा दुसरा कॉलम. जर मला पहिली रो ॲक्सेस करायची असेल तर 1,0. अशा टाईपमध्ये तुम्ही हे सगळं मॅट्रिक्स सॉल्व्ह करू शकता. बरोबर. सपोज इथं मी त्याला सिंटेक्स आहे ना हा त्याला मी कमेंट करतो आणि इथं एक एक्झाम्पल घेतो. ओके. आता इथे मी काय केलं की हा 1D ॲरे मी डिक्लेअर केला. 1D ॲरे म्हणजे काय की सपोज हा वाला नाही 1D ॲरे नाही. ओके. आता इथं मी काय केलं की इंटिजर मार्क्स या व्हेरिएबलमध्ये मी 2D ॲरे डिक्लेअर केला. 2D म्हणजे काय ह्या रो आणि हे जे उभे असतात ना ते झाले माझे कॉलम. की 0 ऑफ 0 हा 80 असेल, 0 ऑफ 1 90, 0 ऑफ 2 75. जसं की 0 ऑफ 0 इथं मला 80 आलं पाहिजे. आणि 1 ऑफ 2 म्हणजे 1 म्हणजे ही लाईन त्याच्यातला दुसरा कॉलम म्हणजे 0 1 2 80 आणि 95 इथं मला प्रिंट झालं पाहिजे. हा झाला तुमचा 2D ॲरे. ॲक्सेस कसा करायचा की त्या व्हेरिएबलचं नाव आणि 0 0 कोणती रो कोणता कॉलम यालाच तुम्हाला जर ते पॅटर्न प्रिंटिंग वगैरे बोलतात ना असं तुम्हाला पॅटर्न प्रिंटिंग करायला लागतं. की 2D ॲरे जर तुम्हाला समजला तर तुम्ही पॅटर्न प्रिंटिंग पण करू शकता. बरोबर. याची एक मी डायग्रॅम काढतो इथं जे तुम्हाला समजेल सोप्या भाषेत की इथं एक लाईन असेल. ओके.
बरोबर. आणि इथं तुमचं असणार आहे रो. ओके. मग इथं असेल 0, मग इथं असेल 1, इथं असेल 2. बरोबर. ही असेल 0, ही असेल 1, ही असेल 2. इथं फक्त काय येईल की कॉलम. बरोबर. आता ज्यावेळेस मला ॲक्सेस करायचा आहे तर इथं 0,0 येईल. बरोबर. इथं 0,1 येईल. इथं 0,2 येईल. म्हणजे कळालं का तुम्हाला? आणि इथं 1,0 येईल. 1,1 येईल. आणि इथं 1,2 येईल. सेम ॲज इट इज 2,0, इथं 2,1 आणि इथं 2,2. हा जर तुम्हाला एवढं कळालं ना की तुम्ही 2D ॲरे तुमचा मास्टर झाला. बरोबर. की तुम्हाला रो कोणते आणि कॉलम कोणतं कळालं ना की तुमचा 2D ॲरे मास्टर झाला. की इथं पण काही सेम ॲज इट इज. जर मला हा 95 किंवा हा 88 जर एलिमेंट मला ॲक्सेस करायचा असेल तर मी काय करणार, इथं 88 कुठे आहे की 0, 1, 2 दोन नंबरच्या रो मध्ये 0 आणि 1 नंबरची कॉलम. आला का? 80, 95 आणि हा 88. असाच तुम्हाला हा मॅट्रिक्स एकदा कळाला ना की तुमचा 2D ॲरे फायनल झाला. बरोबर. आता नेक्स्ट काय आहे की 3D ॲरे. ओके. आता 3D ॲरेमध्ये जसं रो आणि कॉलम असतं ना, तर तिसरी जी पोझिशन असते त्याची ती डेप्थ असते. डेप्थ म्हणजे जाडी किंवा त्याच्या आतमध्ये किती. रिअल लाईफमध्ये कसं रो कॉलम कळतात तसं 3 नंबरचं असतं की त्याची जाडी. बरोबर. सपोज हा माझ्याकडे काहीतरी एक वस्तू आहे, तर याची झालेली लांबी, रुंदी आणि ह्याची जी जाडी असते ना अशी आतमध्ये, त्याला बोललं जातं की जाडी. इथं त्याची डेफिनेशन लिहू. 3D ॲरे क्वेश्चन मार्क की 3D ॲरे इज अ मल्टी डायमेन्शनल ॲरे दॅट इज किंवा दॅट स्टोअर्स डेटा in 3 dimensions ॲज त्याचं डेप्थ असेल. ओके. डेप्थ म्हणजे त्याला लेयर म्हणू, कॉमा रो, कॉमा कॉलम. बरोबर. असं आहे. म्हणजे काय, 3D ॲरे म्हणजे असा ॲरे ज्यामध्ये डेटा 3 डायमेन्शनमध्ये स्टोअर केला जातो. बरोबर. इथं मग डायरेक्ट आपण इथं एक्झाम्पलच घेऊ की 3D ॲरे. या एक्झाम्पलला 2D ॲरे दिले ना, आपण या एक्झाम्पलला 3D ॲरे देऊ. आता 3D ॲरेचा सिंटॅक्स काय असतं की सेम जसा सिंटॅक्स इथं सिंटॅक्स लिहूच. सिंटॅक्स की जसा हा आपण डिक्लेअर केला ना किंवा हा आपण डिक्लेरेशन केला ना किंवा हा वाला. ओके. सेम ॲज इट इज इथं काय होणार आहे, एक एक्स्ट्रा कॉमा वाढणार आहे. बरोबर. आणि इथं रो कॉलमच्या जागी डेप्थ येईल.
सेम ॲज इट इज. जर आपण याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ओके, आता हा झाला आपला 3D ॲरे. आता 3D ॲरे कसा ओळखायचा की हे जे कर्ली ब्रेसेस आहेत, हा माझी झाली काय डेप्थ. ओके, डेप्थमध्ये मल्टिपल असू शकतात. नेक्स्ट असेल की हा माझ्या झाले कॉलम्स किंवा सॉरी रोज. बरोबर, ही आणि ही माझी झाली रोज. जसं की ही असेल आणि ही असेल माझ्या रोज. हा माझा झाला डेप्थ. आणि कॉलम कोणते आहेत, कॉलमवाले हे जे आहेत ना, हे झाले माझे कॉलम जे उभे आहेत ते. कळलं का की पहिल्यांदा डिक्लेअर केलं, काय डिक्लेअर केलं की डेप्थ डिक्लेअर केली. बरोबर, त्याच्या आतमध्ये मी रो डिक्लेअर केला आणि त्या रोमध्ये किती कॉलम आहेत म्हणजे त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या किती कॉलममध्ये आहेत असं मी डिक्लेअर केलं. बरोबर, आता मला ॲक्सेस करायचा आहे. ॲक्सेस कसा करायचा की ह्या डेटामध्ये ह्या व्हेरिएबलमधला 0 म्हणजे ही लाईन आली, त्याच्यातली पहिली 0 आणि 1 म्हणजे ही लाईन आली, ही सेकंडवाली आहे ना ही रो आली, आणि त्याच्यातली 1 म्हणजे हा जर मला 4 ॲक्सेस करायचा असेल तर मला असं काहीतरी लिहायला लागेल. बरोबर, आलं का 4. सपोज मला हे 8 ॲक्सेस करायचे आहे तर मी काय करणार इथं अ, 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 पहिल्या डेप्थमध्ये 0 आणि 1 रो आणि त्याच्यातला 8 म्हणजे 1. बरोबर, सेव्ह करायचं राहिलं. आली का 8 व्हॅल्यू. असं तुम्ही पण ॲक्सेस करू शकता. आता हे सोपं कसं करतं की ह्याची एक ट्रिक आहे की सपोज मला डिक्लेरेशन करायचं आहे रे किंवा इनिशियलाइज करायचं आहे तर मी कसं करणार. ओके, ही झाली माझी डेप्थ झाली. बरोबर, डेप्थमध्ये ही झाली माझी रो आणि त्याच्यामध्ये ही झाला माझा कॉलम. बरोबर, 10 20 कॉमा सेपरेटेड, कॉमा सेपरेटेड. परत माझी रो झाली, परत तिथं 30 असेल 40 असेल 40. बरोबर, परत कॉमा सेपरेटेड माझी रो झाली. तर ज्या वेळेस याला मी कॉमा सेपरेटेड करेल तर माझी काय झाली डेप्थ इनिशियलाइज झाली म्हणजे डेप्थ वाढली. असं तुम्ही करू शकता. ही एक ट्रिक आहे. एकदा तुम्हाला जर कळालं ना की 2D ॲरे आणि 3D ॲरे म्हणजे काय असतं, की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर, नेक्स्ट काय आहे की सपोज यामध्ये एक इंटरव्ह्यूला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज जॅग्ड ॲरे. बरोबर, जॅग्ड ॲरे म्हणजे काय की जॅग्ड ॲरे इन ॲरे ऑफ ॲरेज व्हेअर इच रो कॅन हॅव अ डिफरंट नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे काय की जॅग्ड ॲरेमध्ये सेम 3D ॲरेच असतो, फक्त ही जी रो आहे ना रो, या रोमध्ये मल्टिपल कॉलम्स असतात. मल्टिपल कॉलम्स म्हणजे याच्यात 2 असतील, याच्यात 4 असतील, याच्यात 3 असेल, याच्यात 1 असेल, त्यालाच बोललं जातं की जॅग्ड ॲरे. असं वेगळं काय डेफिनेशन नसते, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे की जॅग्ड ॲरे कशाला म्हणतात. ओके, किंवा त्याला आपण झिगझॅग ॲरे पण असं म्हणू शकतो की झिगझॅग ॲरे तुमचा जॅग्ड ॲरे असतो. इथं जर का मी एक एक्झाम्पल घेतो, त्याला ते सिंटॅक्स बघूया की हा त्याचा सिंटॅक्स आहे की डेटा टाईप ते 2 ॲरे रो आणि कॉलम, ॲरे नेम आणि त्याचा रोज किती पाहिजे तर रोज त्याला एकदाच व्हॅल्यू द्यायला लागते की जसं की 3 असतील किंवा 4 असतील. बरोबर, ओके. आता इथे मी काय केलं की इनिशियलाइज केलं. इनिशियलाइज किती केलं की 3 रो घेतल्या, पण त्या प्रत्येक रो आता नंबर्स ऑफ 0 म्हणजे ह्या नंबर्समध्ये जी माझी लास्टची रो असेल ना या रोमध्ये, किंवा इथं मी काय केलं की रो इनिशियलाइज केलं म्हणजे 0th रोला इथं मला 2 कॉलम इन्सर्ट केले, 1th रोला 3 कॉलम इन्सर्ट केले आणि 3rd रोला एकच कॉलम इन्सर्ट केला. ह्यालाच बोलतात की झिगझॅग ॲरे किंवा जॅग्ड ॲरे. ओके, जॅग्ड ॲरे कसं डिक्लेअर करायचं किंवा इनिशियलाइज करायचा की त्याला अगोदर जर एम्प्टी करायचं असेल, एम्प्टी म्हणजे नुसतं इनिशियलाइज करायचं असेल तर ॲरेचा सिंटॅक्स इंटिजर ॲरे नंबर इज इक्वल टू न्यू इंटिजर. पहिला जो रो आहे त्याला 3 आपण त्याला इनिशियलाइज केलं, 3 रोचा मला ॲरे पाहिजे आणि कॉलमला आपण साईज दिली नाही. नेक्स्ट काय केलं, या 0th इंडेक्सला 0th कॉलमला आपण 2 इनिशियलाइज केले कॉलम.
ओके, 0th रोला 2 कॉलम इनिशियलाइज केले. नेक्स्ट काय केले की 1th रोला 3 कॉलम इनिशियलाइज केले. आता याला मला जर ट्रॅव्हर्स करायचं असेल तर इथं मी फॉर लूप लिहितो. ओके, आता मी सांगितलेलं की ज्यावेळेस तुम्हाला दोन दोन किंवा 2D ॲरे जर तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचं असेल तर 2 लूप लागतात. ओके, आता मी इथं काय केलं की इंटिजर आय व्हेरिएबल घेतला. नेक्स्ट काय केलं, आय इज जोपर्यंत नंबर्स ऑफ लेंथ, बरोबर, नंबर्स म्हणजे याची लेंथ कमी आहे तोपर्यंत फिरत राहा आणि आय प्लस प्लस केलं. नेक्स्ट काय केलं, फॉर लूपमध्ये एक जे व्हेरिएबल घेतला. नेक्स्ट काय केलं, जे ऑफ नंबर्स, जोपर्यंत जे व्हेरिएबल नंबर्स ऑफ आय डॉट लेंथ. हां, बरोबर, हा लूप तुम्हाला कधीपर्यंत फिरला पाहिजे 2D असल्यामुळे, की जे म्हणजे काय झालं, ज्यावेळेस जेची व्हॅल्यू नंबर्समध्ये सपोज आपल्याकडे 0th रो असेल, 0th रोमध्ये माझ्याकडे 2 कॉलम आहेत, बरोबर, तर या 2 कॉलम पुरती फिरली पाहिजे. जर माझ्याकडे 3 कॉलम असतील तर 3 कॉलम पुरती फिरली पाहिजे. मग त्या केसमध्ये कसं करू शकतो की नंबर्स ऑफ आय, नंबर्स म्हणजे हा जो नंबर्स आहे त्याच्यातली 0th रो आणि या रो मधली जी माझी 0th रो असेल त्याला मी 2 कॉलम असतील त्याची लेंथ आणि जे प्लस प्लस. आता कन्सोल डॉट राईटमध्ये काय मी केलं की नंबर्स ऑफ आय ऑफ जे म्हणजे 0th इंडेक्सला, 0th कॉलमला, 0th रो 0th कॉलमला काय आहे ते इथं प्रिंट कर. आणि नेक्स्ट हा लूप कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट लाईनला जा. असा मी ज्याकडे ॲरे ट्रॅव्हर्स केला फॉर लूप यूज करून. आला का, 10 20 30 40 50 आणि 60, 10 20 30 40 50 आणि 60. जर का इथं मला 4 द्यायचं असेल आणि इथं 0 1 2 3 आणि याला मी इनिशियलाइज कितीनं करतो, कॉमा 40 कॉमा 50 कॉमा 40 कॉमा 70, एवढा मोठा मी ॲरे घेतला. सेम ॲज इट इज बघूया आता आउटपुट येते का. आला का, 60 40 50 40 70, यालाच बोलतात की जॅग्ड ॲरे, राईट. ओके, इथपर्यंत जर तुम्हाला कळलं असेल तर ट्रेल अँड टीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आपण आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं की ॲरेचे सगळे टाईप्स बघितले. तर नेक्स्ट सेशनला आपण काय बघणार आहे की स्ट्रिंग आणि स्ट्रिंगचे सगळे टाईप्स आपण बघणार आहे. ओके, कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग.